नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या आजच्या अजून एका नवीन मिनी व्लॉगमध्ये। आणि आता मे महिना चालू आहे आणि सगळ्या घराघरातून लोणच्यांचा वास दरवळत आहे। त्याचप्रमाणे माझं सुद्धा चालू आहे लोणचं बनवायचं काम। यावर्षी मी सुद्धा खूप साऱ्या प्रकारचे लोणचे बनवले पहिल्यांदा आणि खूप छान झालेले आहेत। तर मी यावर्षी कैरीचं लोणचं, गुंद्याचं लोणचं, चना मेथीचं लोणचं आणि कैरीचा मुरांबा एवढं सगळं बनवलं आहे। आणि आता माझं सुद्धा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत 1 बाय 1 ही लोणचे बनवायचंच काम चालू आहे। आंबे खिसणे, त्याचे काप करणे, वाळवणं हे सगळं चालू आहे। आणि हे सगळं करताना मला फार फार आनंद होतोय की ही सगळी कामं मी कधी करेल असं मला वाटलं नव्हतं आणि आता फायनली हे सगळं मी करते आणि खूप छान झालेले आहेत लोणचे। तर मग चना मेथीचं लोणचं यावेळी मी नवीन ट्राय केलं, ते कसं केलं ते त्याचा व्लॉग मी अपलोड केलेला आहे, तो नक्की जा बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। आणि या कैरीच्या खिसापासून जे खिसाचं जे पाणी निघलेलं आहे त्याच्यातच चना आणि मेथी भिजून मी ते लोणचं बनवलं, ते कसं ते तुम्ही नक्की बघा। चला बाय बाय।